28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम। ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची माहिती। पहिल्या यादीत 15 ते 16 उमेदवारांचा समावेश। महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मातोश्रीवर बैठक। शरद पवारांसह मवियातील नेते उपस्थित राहणार। जागा वाटपाबद्दल आजची बैठक अंतिम ठरण्याची शक्यता। अजित पवारांनी बोलावली आमदार खासदारांची बैठक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। उद्या पुण्यातील बोट क्लबमध्ये सकाळी 11 वाजता होणार बैठक। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीत 31 मार्च रोजी रामलीला मैदानात इंडिया आघाडीची महारॅली। शरद पवार उद्धव ठाकरे यांना महारॅलीचं निमंत्रण। इंडिया आघाडीतील राज्यातील नेते महारॅलीला उपस्थित राहण्याची शक्यता। यंदाची रंगपंचमी ही वेगळी आहे। हिंदुत्वाच्या भगव्या रंगाची ही होळी आहे। शिवसेना ही भगव्या हिंदुत्वाची होळी साजरी करत आहे। राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया। तर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून 2 दिवसातच जागा वाटप जाहीर होईल असा विश्वासही केला पाहिजे। 1 एप्रिलपासून रेल्वे दंड आणि पार्किंग पर्यंत सर्वत्र ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू करणार। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून QR कोड स्कॅनिंगच्या मदतीने दंड वसूल केला जाणार। यासाठी रेल्वे तिकीट तपासणीसांना हँड होल्ड टर्मिनल मशीन पुरवणार। काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजू पारवे यांचं नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी केलं स्वागत। राजू पारवे हे रामटेक लोकसभेतून शिवसेनेचे उमेदवार। रामटेकमध्ये राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्यात लढत। नागपूर जिल्ह्यात स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या झुंडशाहीला कंटाळलो होतो, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला। शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या राजू पारवे यांनी केलं स्पष्ट। 27 मार्चला नितीन गडकरी यांच्यासोबतच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची राजू पारवेंची माहिती। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यानंतर प्रतिभा धानोरकर नागपुरात। विमानतळावर कार्यकर्त्यांनी केलं भव्य स्वागत। ही लढाई सोपी नाही, लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे, धानोरकरांची प्रतिक्रिया। उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार, मात्र वरट्टीवारांचं नाव घेणं टाळलं। अमरावतीमध्ये बंजारा नृत्य करत आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून होळी साजरी। दिवापूक इथल्या बंजारा बंधू भगिनींसोबत रंग खेळत धुलीवंदनाचा सण साजरा। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महालेंकडून बंजारा तांड्यांवर रंगपंचमी उत्साहात साजरी। यावेळी आमदार महालेंनी बंजारा समाजाच्या गाण्यावर धरला ठेका। गडचिरोलीमध्ये C60 जवानांकडून मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरं। यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि जवानांचा एकत्र येऊन होळीचा उत्सव। भाजप आमदार संजय कुटे यांनी बुलढाण्यातील आदिवासी भागात जाऊन आदिवासी बांधवांसोबत साजरी केली होळी। दरवर्षी आमदार कुटे सहपरिवार आदिवासी भागात होळी साजरी करतात। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील कारला गावात होळीच्या दिवशी देवीचं सोंग काढण्याची परंपरा। वाशिमच्या बंजारा काशी पोहरादेवी इथं होळी उत्साहात साजरी। पहाटे 4 वाजता होलिका दहन। गोंदियाच्या आमगावमध्ये शासनाच्या विविध योजनांची नागरिकांकडून होळी। आमगाव नगर परिषदेचा वाद न्यायप्रविष्ट, त्यामुळे 10 वर्षांपासून योजनांचा लाभ मिळाला नसल्यानं नागरिक संतप्त। धाराशिव लोकसभेबाबत येत्या 2-3 दिवसात निर्णय स्पष्ट होईल। भाजपनं सूचना दिल्यास निश्चितपणे लोकसभा लढवणार। माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांचं मोठं वक्तव्य। परदेशी यांनी बंजारा समाजासोबत होळी साजरी करताना केलं वक्तव्य। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सपत्नीक घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन। लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार, राणेंची प्रतिक्रिया। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंकडून आपल्या सहकाऱ्यांसह धुळवड साजरी। तुळजाभवानी मंदिरात होळीचा सण उत्साहात साजरा। मंदिराचे महंत पुजारी आणि मानकरी यांच्याकडून होळीचं दहन। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावी अनोखी धुळवड। प्रथेप्रमाणे जावयाची गाढवावर बसून गावभर काढली मिरवणूक। नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी साजरी केली धुळवड। सोलापूर लोकसभेसाठी ऊसतोड कामगाराचा मुलगा आणि प्रस्थापित मुलगी अशी लढत होणार। महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका।
बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया. काँग्रेसकडून राम सातपुतेंविरोधात पोस्ट व्हायरल. राम सातपुतेंना महायुतीकडून सोलापूरची उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेसकडून सातपुतेंविरोधात पोस्ट. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या समर्थकांकडून सोलापुरात लेक सोलापूरची असं कॅम्पेन सुरू. भाजप उमेदवार राम सातपुते बाहेरचे उमेदवार असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न. राम सातपुतेंच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदेंचा सातपुतेंना टोला. सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते. राम सातपुतेंना शुभेच्छा देणारं पत्र प्रणिती शिंदेंकडून सोशल मीडियावर पोस्ट. गेल्या 5 वर्षात विकासासाठी ज्या पद्धतीनं मेहनत केली त्याच पद्धतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील. प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं पत्राद्वारे प्रत्युत्तर. महाविकास आघाडीने सोलापूर मध्य विधानसभा आम्हाला सोडावी. लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा प्रचार करू. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची भूमिका. सांगली लोकसभेच्या जागेवरून मवियामध्ये चाललेल्या राजकारणाची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडवली खिल्ली. संजय काकांच्या विरोधात नेमकं कोण पैलवान हे निश्चित नसल्यानं लोकसंभ्रमात पडळकरांची प्रतिक्रिया. पुढील आठवड्यात देवेंद्र फडणवीस मुंबई इंदापूरच्या शिष्टमंडळाची घेणार भेट. त्याच्या पुढच्या आठवड्यात फडणवीस इंदापूरचा दौरा करून कार्यकर्ता मेळावा घेणार. महादेव जानकर महायुतीत परतल्यावर अभयसिंग जगताप यांनी केला माढा लोकसभेवर दावा. शरद पवारांकडे केली मागणी. माढ्याचा गुंता वाढला. पुन्हा मोहिते पाटील यांना महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता. माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील वाद थांबता थांबेना. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच रणजित निंबाळकर यांचा प्रचार करणार. सोलापूर संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मेळाव्यात भूमिका. रवींद्र धंगेकरांची पुणेकरांसोबत धुळवड. विजयाचा गुलाल आपणच उधळणार. धंगेकरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांची धुळवड. खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि रुपाली चाकणकरांनी एकमेकांना लावला रंग. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटामध्ये 400 फूट खोल दरीत कोसळला टेम्पो. जळगाव जिल्ह्यांमध्ये सर्वत्र रंगपंचमी साजरी. मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत लुटला रंगपंचमी खेळण्याचा आनंद. जळगावमध्ये शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी लुटला धुळवड खेळण्याचा आनंद. यावेळी खडसेंकडून सहकाऱ्यांसोबत गाणं गात सरकारविरोधात टीका. अहमदनगरच्या पिंपळगाव लांडगा गावात पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना. पतीनेच पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती. या प्रकरणी आरोपीला नगर तालुका पोलिसांकडून अटक. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटात साजरी. पारंपरिक आदिवासी वेशभूषा आणि संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक नंदुरबारमध्ये दाखल. जळगाव जिल्ह्यात धुळवडीचा उत्साह. सार्वजनिक ठिकाणी तसंच प्रत्येक घराघरात मोठ्या उत्साहानं धुळवड साजरी. नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महिलांसोबत घेतला धुळवड खेळण्याचा आनंद. पारंपरिक वेशभूषेत केली धुळवड साजरी. काँग्रेसचे तरुण उमेदवार गोवाल पाडवी यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली होळी. गोवाल पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील 300 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या होळी उत्सवात घेतला सहभाग. ठाकरे गटाचे आमदार आणि नेते भास्कर जाधव यांनी तुरंबव या गावी पालखी नाचवली. दरवर्षी भास्कर जाधव त्यांच्या मूळ गावी शिमगा उत्साहात साजरा करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातल्या जवळेथर गावात आंब्याच्या झाडाची होळी तोडून ती रात्री उशिरा उभी केली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी पालखी सजवली जाते. रायगडच्या आंबेत गावात शिमग्यातील सोंगाड्यांची धूम. होळी दहन झाल्यावर वेगवेगळ्या वेशभूषेत अवतरले शिमग्यातील सोंगाडे. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी होळी साजरी. होलिका दहनासाठी गावकऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. कोकणात शिमग्याचा उत्साह. रत्नागिरीच्या सडामिऱ्या आणि जाकीमिऱ्यामध्ये शिमग्याच्या मुहूर्तावर देवांची भेट. नवलाई, पावणाई आणि मसोबा ग्रामदेवतेच्या पालख्यांची झाली भेट. भैरी मंदिरात हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर उशिरापर्यंत खलबतं. फडणवीस हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चा. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा. उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश.
अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात अखेर दिलजमाई. सागर बंगल्यावरील फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर दोघांमध्ये समेट. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मराठी कलाकारांकडून रंगपंचमी उत्साहात साजरी. आजच्या दिवसाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांनी रंगलेले दिग्दर्शक अभिजित पानसेंची टीका. कल्याणच्या गोरेगाव गावातील मशिदीमध्ये नमाज पडायला गेलेल्या 9 वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या. 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या केल्याचं समोर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी साजरी केली धुळवड. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या धुळवडीच्या शुभेच्छा. आज राजकारण नको, आज फक्त आनंदाची उधळण करू, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. खासदार श्रीकांत शिंदेंची पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांसोबत ठाणे इथल्या निवासस्थानाबाहेर धुळवड साजरी. आज भगव्या रंगामध्ये सगळे लोक रंगून गेलेत. काही जणांनी भगवा रंग सोडलाय. श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर नाव न घेता टीका. धुळवड सुरू आहे. याच धुळवडीतील भगवा रंग निवडणुकीनंतर उडताना पाहायला मिळेल. अबकी बार 400 पार होईल. महाविकास आघाडी बेरंग आहे. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क परिसरात धुलीवंदनाचा उत्साह. पार्कात येणाऱ्या नागरिकांकडून एकमेकांवर रंगांची उधळण करत उत्सव साजरा. दादर संस्कृती कला मंचकडून गेली 8 वर्ष होळी साजरी केली जाते. तरुणाईसोबत सर्वच लोक इथे होळी खेळण्यासाठी येत असतात. दादरमधील पार्क क्लब जवळ सीवजकडून धुळवड सेलिब्रेशनचं आयोजन. सेलिब्रिटींसह तरुणाईचा मोठ्या संख्येनं सहभाग. रंगांची उधळण करत तरुणाईचा जल्लोष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.